हा तर जय महाराष्ट्र भाऊना आज व्हिडिओ आलाय. काल व्हिडिओ नव्हता आला आपला गेम प्लेचा, कारण की आपला फोन काल अपडेटला पडला होता आणि त्यामुळे थोडा वेट लागत होता. आज आपण खेळणार CS रँक टी व्ही फनी कॉमेडी सोबत. तर आपल्याला सपोर्ट करा आणि काल जेवढ्यांनी व्हिडिओ पाहायच्यासाठी वेट करा त्यांचा मनापासून धन्यवाद. तर ह्या पहिल्या राऊंडला मी ह्याला हेडशॉट देतो आणि इथं वेट करत होतो थोडा वेळ, आणि ह्या बंद मला गुळे आणतो. मग मी इथं आपला एक नंबर भाऊ येतो त्याच्यावरती ग्रेनेड मारायला लागतो आणि ते ग्रेनेड पडला मग मी बी त्याच्यावर रस करतो लगेच. आणि त्यानंतर मी मेड मारून वेट करत होतो आणि तो मला इथं दिसला की मी डायरेक्ट त्याच्यावर रस करायला जातो. आणि इकडून मी तो त्या बंदाला मारायला जाण्याऐवजी इकडं आपला एक नंबर डाऊन जातो म्हणून इकडून खालून जातो आणि ह्याला एक 50ची गोळी चिपकतो आणि ह्याला पालता करायला नियोजन होतं, पण आपला पालता नाही झाला भाऊ म्हणून आपलं पलटी कारण होता ना आपल्याला मागून आपला 2 नंबर भाऊ बी डाऊन होतो म्हणून मी डायरेक्ट बंद्यावर रस करायचा. आणि पण ह्या राऊंड मला माहिती होतं हा 2 राऊंड नंबर कमी आपला फोन बी ओवर त्यानंतर आपल्याला 3 मारून आपले गुडगा. तर आपण इथं वेट करत होतो थोडा वेळ आणि ह्या राऊंडला जी स्टेन घेऊन मी ह्यांच्यावर रस करायला जातो आणि तेवढ्याच थोडा वेट करत होतो. तिकडून मागून मंदी आले तिथून मला हे पण होती आपले स्नायपर उचलायला चाललेलो मी. तर मी एक स्नायपर घेतो आणि त्यानंतर इकडं वर जातो. मला मागं बांधा दिसतो एक, मग ह्या बांध्यावर मी रस करायला चाललो आणि वर बांधा होतो म्हणून मी स्नायपर घेऊन वर जातो. आणि आपले एक नंबर भाऊ वेट करत होता, पण तेवढ्यात खालून एक बंदा आला आपल्यावर रस करायला. माझी एक ह्याला गोळी लागत नाही आणि आपल्या एक नंबर भाऊला डाऊन करतो. मग मला बी डाऊन करतो 26ची गोळी, याला 50ची गोळी होतो फक्त. आणि इकडे आपला 2 नंबर भाऊ डाऊन होतो आणि हा एकटा राहिला होता. आणि ह्या बंद्याला डॅमेज देतो पण ह्या बंद्याला डॅमेज गोळी फिर लागत नाही. ह्या बंद्याला ॲक्युरेसी नव्हती विजय अमन भाऊला. आणि त्यानंतर इथं थोडा वेट करतो आणि हा वरच्या बंद्यावर कॉन्सन्ट्रेशन करीत होता. आणि त्यानंतर मारतो त्याला फुल डाऊन करतो आणि त्यानंतर इथं त्या मागून एक बंदा येतो आणि तो त्याच्यावर लक्ष देत नाही. ह्याला फिनिश घेतो इकडून एक बंदा आणि तिकडून एक बंदा. आणि त्यानंतर ह्या राऊंडला मी घेतो SVD घेऊन मी रस करणार होतो डायरेक्ट बंद्यावर. त्यानंतर मी इथं थोडा वेट करतो आणि ह्या वरच्या घरावर जाणार होतो मी. टावरपासून मी चेक करायचं होतो मागून बंदा आला का नाही. त्यानंतर इथं थोडं वर जातो मी, मला फर्स्ट स्टेप येतात वर जातानाचे. पण इथं आपला एक बांधा ज्याला फर्स्ट स्टेप येतात ते तर डाऊन होतो. बंदा आलाच असतो पण मला माहिती असतो खालून एक बंदा चढताना दिसतो मला. आणि त्यानंतर मी ह्याच्यावर रस करतो. तेवढ्यात हा बंदा फिनिश झालेला असतो आपल्या टीममेटने मारून. आणि त्यानंतर एकच बंदा राहिला होता आणि त्याला पण आपले टीममेट मारतात. आणि हा बंदा एक रिवाय करत होता. मग त्यानंतर वेट करत थोडा ते येत होता. हा बंदा 2-2 दिसले होते मला, मग मी इथं रश करतो आणि तेवढ्यात हा बंदा आपला त्याला ऑस्कर मारून करतो आणि ह्या प्लेअरला मी डाऊन घेतो पण मला किल नाही भेटत. त्यानंतर हे तर मी ग्रेनेड घेऊन आलेलो असतो आणि तर ग्रेनेड कुक करतो मी. ग्रेनेड ह्यांच्या डोक्यावर पडतो आणि त्यानंतर मी ह्यांच्या डायरेक्ट रस करायला जातो. आणि तेवढ्यात मंदाची पार हातात आलेली असते. मग हे तर ग्रेनेड फेकून त्यांची अजून लाल करतो आणि मग तेवढ्यात लाल मारून टाकतो. आणि त्यानंतर हे तर मी थोडं वेट करत होतो ह्या बंद्याचा टाकला खोलला होता त्यामुळे मी वेट करत होतो ह्याला रिवाय द्यायला येईन बंदा. मी तर रिवाय द्यायला तर कोण नाही आलं. त्यानंतर थोडा अजून वेट करून मला भागात ड्रॉप का बंदा दिसतो, मग ड्रॉप पण फुल चार्ज झालेला असतो. त्यानंतर ड्रॉप करत होतो पण आपल्या इकडं फायरिंग ऐकू 2 नंबर बॉलवर मारलेला असतं त्यामुळे मारून जायचं प्रयत्न करतो. पण तेवढं आपले 1 नंबर 2 नंबर आपला राऊंड काढून घेत. आणि आता ह्या राऊंडला मी जातो डायरेक्ट त्यांच्यावर घेऊन MP5 घेऊन रश करायला. पण आणि इथून एक ग्रेनेड फेकतो आणि त्या 2 ग्रेनेड फेकल्यावर डायरेक्ट मला वाटतं की ह्याचा आता टाकला खुदून, पण नाही टाकला तर ग्रेनेड नाही पडला. त्यामुळे मग आता मी डायरेक्ट रश करतो. पण तिथे गोळी तो डायरेक्ट पॅक होतो. पॅक झाल्यावर मी डायरेक्ट ह्याला काय MP5 तुम्हाला आपला टीममेट असे कुलचं टीममेट तुम्हाला भेटतात का कमेंटमध्ये सांगा. आणि त्यानंतर थोडा वेट करत होतो महाग होता तोपर्यंत आपला अजून एक बांधा नॉक केलेला असतो. नॉक केलेल्या बांध्याला ते दुसरा बी नॉक करतात. मग त्यानंतर मला वाटतं आपलं हे राऊंड बी निघाला आहे. आणि त्यानंतर थोडं वेट करत होतो तेवढ्यात इकडं मागून अजून एक मारून आपलं हे करत मॅच. त्यानंतर इथं थोडा वेट करतो आजपासून पडणार आपला डेली व्हिडिओ. त्यानंतर आपण MP5 3 लेवलचे दोन्ही पण गण होत्या. त्यामुळे मी आता ह्या बंद्याला काय सुट्टी देणार होतो. एका बंद्याचं टकलं खोलायला M10 घेऊन चाललो होतो मी. आणि जसे ग्रेनेड टाकतो पुन्हा हे एक टाकतो 3 ग्रेनेड एकाच बांध्यावर टाकतो. त्यामुळे त्या बांध्याची पार हातात आलेली असते लावून. नंतर इथं एक भेटतं खराब काय डायरेक्ट लगेच M10ने भरून फिनिश करतो. त्यानंतर हे बंदाला वाट बघत होता मेले ते तोवर तर हाचा बी टाकला खोलतो. त्यानंतर आपल्याला त्याला बी फिनिश देतो. किल चोरी जाऊन आपला एस होता. नेस होतं का नाही तुम्ही बघा ना. आजचा व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर लाईक करा.
आणि सबस्क्राईब पण करा. आणि त्यानंतर मला पायरीकडे जाते तर फर्स्ट स्टेप तिथं आपला 2 नंबर होत्या बांध्याला मारायचं होतं. मग त्यानंतर मी त्या डायरेक्ट बांध्यावरच करतो. आणि आपल्या 3 नंबर भावाला पण त्या बांध्याने डॅमेज दिलेलं असतं. मग त्यामुळे मी काय त्याला सुट्टी देणार नव्हतं. आपला अमन भाऊचं संग आज आपण खेळत होतो. तर अमन भाऊचा आवडला असला तर लाईक करा. त्या बांध्याने मला डॅमेज केली होती. मग डायरेक्ट लाल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. उद्या भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा. उद्या भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये.